आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। पत्नीला कुठेतरी लपवून ठेवल्याच्या रागातून आणि कौटुंबिक वादातून सासरे जावेद लाटकर यांचा दगडाने आणि फरशीने ठेचून खून केल्याप्रकरणी जावई सिकंदर शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने कराड बस स्थानकावरून ताब्यात घेतलाय। खुनाच्या घटनेबाबत दिलावर लाटकर यांनी शिवाजीनगर पोलिसांमध्ये फिर्याद दिली। मिळालेल्या माहितीनुसार संशयित शेख आणि मृत लाटकर यांची मुलगी सुमय्या हे दोघे 1 वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये राहत होते, परंतु या दोघांचे पटत नसल्याने आणि सततच्या वादामुळे सुमय्या ही वडिलांच्या घरी येऊन राहिली होती। 2 महिन्यांपूर्वी सुमय्या घरात कोणालाही न सांगता कुठेतरी निघून गेली, परंतु सुमय्या हिला तिचे वडील जावेद लाटकर यांनीच कुठेतरी लपवून ठेवल्याचा संशय सिकंदर याला होता। त्याच रागातून बुधवारी रात्री सिकंदर दुचाकीवरून एका साथीदारासोबतच आझाद गल्लीतील लाटकर यांच्या घरी आला। त्याने सासरे लाटकर यांना ढकलत नेऊन गटारीजवळ पाडले, दगडाने आणि फरशीने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले। यात लाटकर यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर संशयित शेख पसार झाला होता। संशयिताचा विविध पथकांद्वारे शोध सुरू होता। अवघ्या 12 तासात त्याला पकडण्यात यश आलं। शेख हा कराड येथील बस स्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने कराड बस स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी करता त्याने खुनाची कबुली दिली। शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।